हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज आपण गोष्ट करणार आहेत पाणीपुरीचा व्यवसाय कोण्या पद्धतीने सुरू करू शकता, किती बजेट लागतो, कोण्या पद्धतीने केला जातो, काय काय गोष्टीची काळजी घेतल्या जाते, या सर्व गोष्टी मी आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, तर लास्ट ब्लॉग मध्ये आपण सांगितलं होतं की पाणीपुरीचं पाणी कोण्या पद्धतीने बनते, त्यानंतर किती मार्जिन असते, ह्या सर्व गोष्टीवर आपण डिटेल्स मध्ये त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. जर सपोज तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन संकेत09 ब्लॉग्स या चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि मित्रांनो, चला आता सुरुवात करूया. सर्वात पहिले जर तुम्हाला व्यवसाय सुरुवात करायची आहे तर मित्रांनो तयारी ठेवा पूर्णपणे की व्यवसाय करायचा आहे. शिक्षण किती झालं, काय किती झालं, मला हा धंदा शोभेल का नाही, ह्या गोष्टीचा विचार करू नका. मित्रांनो, कसं आहे, काम करायला लाज नाही, चोरी करायला लाज राहते. तर महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं असं आहे की व्यवसाय करण्याकरिता जे लागणारे मूलभूत घटक आहेत ते सांगते मी तुम्हाला. सर्वात महत्वाचं पहिली गोष्ट की पैसा. पैसा मोस्ट इम्पॉर्टंट. मित्रांनो, तो तुमच्याकडे नसेल तर शेजाऱ्याकडून घ्या, मित्रांकडून घ्या, या इवन तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला पण उसण्यावाडी मागा आणि व्यवसायाची सुरुवात करा. पाणीपुरीचा एकमेव व्यवसाय असा आहे की कमी बजेटमध्ये सर्वसाधारण चालू होतो. त्याला जास्त एक्सपेन्सिव्ह म्हणजे खर्च करायची गरज राहत नाही. कसं आहे, पाणी वगैरे तुम्ही इझिली बनवू शकता. भरपूरशा रेसिपी युट्यूबवर राहते. आणि त्यासोबतच सोबत सांगायचं असं आहे की रेसिपी सोबत सोबत तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे की बघा, जे सुरुवात जर तुम्ही करत आहे व्यवसायाची तर घरातल्या वस्तूपासून सुरुवात करा. कारण की कसं आहे, जर तुमचा व्यवसाय नाही चालला तर सपोज तेवढं तुमचं लॉस मध्ये नाही जाणार. आणि गोष्ट अशी आहे की मडकं वगैरे आहे ते घरातलं तुम्ही वापरू शकता. काही भांडी आहे, गंज, डबे वगैरे ते पूर्ण घरातले तुम्ही वापरू शकता. आणि कसं आहे, पाणीपुरीचा जो माल वगैरे लागतो तो तुम्ही तुमचा रिटेलर जो कोणी सप्लाय करणारा राहतील तो वाला त्याच्याकडूनही घेऊ शकता. तुम्ही थोड्या कंपनी याच्यात सुरुवात करा. आणि कसं आहे, गोष्ट अजून एक, जर सपोज तुम्हाला जर रेसिपी वगैरे येत असेल पाणीपुरीच्या पुऱ्यांची तर ते तर फारच छान आहे. बघा, या प्रकारे पॅकेट्स वगैरे येत असते, मार्जिन वगैरे भरपूर राहते. ते मार्जिन बद्दल मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलाय, तुम्ही त्यावर बघू शकता. एक ठेला मिळतो, ठेला या प्रकारे ठेला वगैरे घेऊ शकता तुम्ही. आणि तो ठेला जो आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे तो ठेला तुम्हाला 50 रुपये 20 रुपये रेंटल घ्यायचा आहे सुरुवातीला. मग तुमचा जर व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालत आहे तर तुम्ही तो ठेला परमनंटली घेऊ शकता. 25-30 हजार रुपयावरील सहसा सर्वसाधारण लोखंडाचा ठेला मिळून जातो. आणि गोष्ट अशी अजून एक की व्यवसाय करताना इगो बिलकुल नका ठेवू. पाणीपुरीच्या व्यवसायामध्ये भरपूरसे लोक उद्धटपणाने बोलतात. आणि लहान मोठे कोणी पण राहू, तुम्हाला दादा म्हणूनच किंवा सर म्हणूनच तुम्हाला तुमची टोनिंग कायम ठेवायची आहे. सर्वांसोबत चांगल्याने वागायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, सर्वात महत्वाची म्हणजे हायजीन. तर बघा मित्रांनो, जे क्वालिटी तुम्ही ठेवता ते तर इम्पॉर्टंट आहेच, पण त्यासोबतच साफसफाई पण मॅटर करते. नाहीतर कधी कुठे कुठे पाणीपुरीचा ठेला एवढा गंदा राहते मित्रांनो, का तुम्हाला म्हणजे कसं आहे, एवढा गंद राहते का तिथं खायची सुद्धा इच्छा नाही होत. हर गोष्ट, तुमचे चमचे, भांडे, ट्रे, इवन कोणतं पण असो व्यक्ती, बंडी असो या इवन तुम्ही पण, तुमची बॉडी लँग्वेज सुद्धा महत्वाची आहे मित्रांनो. बॉडी लँग्वेज म्हणजे तुम्ही कोण्या पद्धतीने राहता. नाही ते खूप गंदे राहून राहिले, खूप दाढी वाढली आहे, खूप नखं वाढले आहे, खूप अरे 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 साला पुरी गंदगी मचली आहे. तर तसं बिलकुल नका ठेवू. काळजी घ्या मित्रांनो, व्यवसायाला सुरुवात करा. भेटूया पुन्हा नवीन एक ब्लॉग सोबत. चला, टेक केअर, बाय.